मुंबई उपनगरातील भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं मध्य रेल्वेनं काही रेल्वे गाड्यांची वाहतूक स्थगित केली होती। या रेल्वे गाड्या विशेष लोकल म्हणून पुन्हा ठाणे कल्याणच्या दिशेनं सोडल्या जात होत्या, परंतु मुंबईत कामानिमित्तानं निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले। ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 1 आणि जलद मार्गिकेवरील फलाट क्रमांक 6 वरून रेल्वे गाड्या सोडल्या जात नव्हत्या। त्यामुळे धीम्या मार्गिकेवरील फलाट क्रमांक 4 वर प्रवाशांचा भार येऊन इथे गर्दी झाली होती। दिवा आणि कल्याण स्थानकातही प्रवाशांची गर्दी झाल्यानं कामानिमित्तानं घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले। काही प्रवाशांचे एकमेकांसोबत वाद घडत होते। रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील बदलापूर वांगणीमध्ये सकाळपासूनच पाऊस पडत होता। असं असलं तरी कामानिमित्तानं मुंबईत जाणारे नोकरदार सकाळपासून घराबाहेर पडले होते। त्यातच भायखळा ते सीएसटी रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी रेल्वे रुळांवर पाणी साचलं। त्याचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवर झाला। सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने येथील रेल्वे सेवा कुर्ला, दादर आणि परळ रेल्वे स्थानकांपर्यंत स्थगित केली, परंतु ठाणे डोंबिवली कल्याण पल्ल्याडलगी रेल्वे प्रवाशांचे हाल झाले। सकाळी घराबाहेर पडलेला नोकरदार सीएसटी पर्यंत पोहोचू शकला नाही। नाईलाजाने त्यांना पुन्हा घरची वाट धरावी लागली। सकाळी 9 नंतर ठाणे रेल्वे स्थानकातही गर्दी वाढू लागली होती। ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 1 वरून ठाणे ते सीएसटी उपनगरीय रेल्वे गाडी सुटते, परंतु या फलाटावरून रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती। फलाट क्रमांक 6 वरून मुंबईच्या दिशेनं जलद रेल्वे गाडी जात असते। या फलाटावरूनही जलद रेल्वे गाड्यांची वाहतूक बंद होती। तर ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 4 वर कल्याण, बदलापूर भागातून सुटणाऱ्या धीमे रेल्वे गाड्या थांबतात। या फलाटावरून रेल्वे वाहतूक सुरू होती, त्यामुळे फलाट क्रमांक 4 वर प्रवाशांचा भार आला होता। रेल्वे गाडी फलाटावर थांबण्यापूर्वीच प्रवासी या गाड्यांमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते, त्यामुळे प्रवाशांचे एकमेकांसोबत वादाचे प्रसंग उद्भवत होते। महिला, वृद्ध, बालकांचे प्रवासादरम्यान मात्र हाल झाले। कल्याण आणि दिवे रेल्वे स्थानकातही प्रवाशांची गर्दी झाली होती। कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये दिवेकर शिरण्याचा प्रयत्न करत होते, तर रेल्वे गाड्यांमधील प्रवासी गर्दीमुळे त्यांना आत शिरू देत नव्हते। रेल्वे डब्यांमध्ये गर्दी वाढल्याने प्रवाशांना त्रासही सहन करावा लागला।